नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जे विद्यार्थी MPSC म्हणजेच राज्य सेवा परीक्षा 2026ची तयारी अगदी जोमाने करत आहेत त्यांच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि प्रशासकीय पातळीवरची एक मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे. आज आपल्या हाती महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक लागलं आहे. हे पत्र 2026च्या राज्यसेवा परीक्षेच्या मागणी पत्राबाबत आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे, याचा तुमच्या 2026च्या परीक्षेवर काय परिणाम होईल किंवा 27च्या परीक्षेवर काय परिणाम होईल हे मी तुम्हाला आज अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला डेली अपडेट मिळायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा तुम्हाला हे आर्टिकल मराठी स्वरूपामध्ये रीड करायचे आहे तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकचा वापर करा. सगळ्या महत्त्वाच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आता मित्रांनो, तुम्ही जे स्क्रीनवर पत्र पाहू शकता हे पत्र महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून 10 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात आलं होतं. हे पत्र सामान्य प्रशासन विभागाला म्हणजे GADला पाठवण्यात आलेलं होतं. सर्वात आधी या पत्राचा विषय बघा. विषय आहे राज्यसेवा परीक्षा 2026 सहाय्यक निर्देशांक सहकारी संस्था गट ब या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्याबाबत. आता मी तुम्हाला हे प्रकरण नेमकं काय आहे ते एका शिक्षकाच्या नात्याने सोप्या भाषेत उलगडून सांगतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की कोणत्याही पदाची जाहिरात पूर्वी त्या संबंधित विभागाला किती जागा रिक्त आहे त्याचं मागणीपत्र जे आहे MPSC आयोगाला पाठवावं लागतं. आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत, मोर दॅन 200 व्हिडिओ असतील जे मागणीपत्र जातात किंवा जे शिफारसी केले जातात. प्रत्येकावर आपण व्हिडिओ घेऊन येतो. तर तुम्ही जर रेग्युलर व्ह्यूवर असताल आपले तर तुम्हाला हे रिक्विजिशन काय असतं, म्हणजे मागणीपत्र काय असतं, कसं पाठवावं लागतं, RTI काय असतो, ह्या गोष्टींची माहिती असेल. बघा, तसंच या पत्रानुसार सहकार विभागात सहाय्यक निर्देशक गट ब म्हणजे ज्याला असिस्टंट डायरेक्टर ग्रुप B हे जे पद आहे या पदाच्या तब्बल 42 रिक्त जागा भरण्यासाठी 2026च्या राज्यसेवा परीक्षेद्वारे आयोगाला मागणीपत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती. आता इथे एक अडचण आलेली आहे. अडचण काय आलेली आहे तर 42 जागा म्हटल्यावर आकडा चांगला आहे, पण इथेच एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. कोणतीही नवीन भरती करायची असेल तर वित्त विभागाची परवानगी लागते. जी फायनान्स डिपार्टमेंट असतं त्याची शेवट परवानगी लागते. सहकार विभागाने जेव्हा या 42 पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे परवानगी मागितली तेव्हा वित्त विभागाने त्याला सध्या तरी नकार दिलेला आहे. आता तुम्ही प्रश्न पडलाच असेल, नकार का दिला? तर याचं कारण पत्राच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट दिले. वित्त विभागाने म्हटलंय की सहकार विभागाचा सुधारित आकृतीबंध म्हणजे जो रिवाइज्ड स्टॅम्पिंग पॅटर्न आहे तो अद्याप मंजूर झालेला नाहीये. 30 सप्टेंबर 2022च्या एका शासन निर्णयानुसार जोपर्यंत कोणत्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर होत नाही तोपर्यंत नवीन भरतीसाठी MPSCला मागणीपत्र पाठवता येत नाही. आता याचं उत्तम उदाहरण काय तर बघा, सध्या कृषी विभागातल्या भरतीबद्दल चर्चा सुरू आहे. त्याचा आकृतीबंध अजूनही मंजूर नाहीये, त्याच्यामुळे पुढची आगामी भरतीची प्रक्रिया पूर्ण होत नाहीये. तर तसंच असतं, कोणताही स्टॅम्पिंग पॅटर्न जोपर्यंत आकृतीबंध होत नाही म्हणजे पूर्ण होत नाही, मंजूर होत नाही, तोपर्यंत पुढची भरती होत नाही. आता स्टॅम्पिंग पॅटर्न काय असतो तर सिंपल, एखादं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये किती अधिकारी काम करत आहेत, किती अधिकारी नियुक्त आहेत, किती जागा रिक्त आहेत, सरळ सेवेने किती भरल्या जातील, हे सगळ्या गोष्टी त्या स्टॅम्पिंग पॅटर्नमध्ये असतात. आपण हे स्टॅम्पिंग पॅटर्नवरती व्हिडिओ आणत राहतो. आता या सर्वाचा परिणाम काय झाला? बॅक टू द पॉइंट. पत्राच्या अगदी शेवटच्या ओळीत एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे की सद्यस्थितीत राज्यसेवा परीक्षा 2026चे मागणीपत्र निरंक समजण्यात यावे. आता निरंक म्हणजे काय? नील किंवा शून्य. म्हणजे सद्यस्थितीत तरी 2026च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये सहाय्यक निर्देशक गट ब या पदाच्या 0 जागा आहेत, म्हणजेच मागणीपत्र पाठवलेलंच नाहीये असं समजलं जावं. आता हे ऐकल्यावर तुमच्या मनात विचार येईल की सर मग या 42 जागा 2026च्या जाहिरातीत येणारच नाही का? तर मित्रांनो, अजिबात निराश होऊ नका. पत्रात हे सुद्धा अत्यंत स्पष्टपणे सांगितले की सहकार विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. शासकीय काम आहेत, त्याला थोडा वेळ लागू शकतो, पण ज्या दिवशी हा आकृतीबंध मंजूर होईल त्यानंतर या जागांचं मागणीपत्र आयोगाला नक्की सादर करण्यात येईल. म्हणजेच या जागा रद्द झालेल्या नाहीयेत, तर त्या फक्त काही काळासाठी होल्डवर आहेत. जाहिरात येईपर्यंत किंवा पूर्वपरीक्षा होईपर्यंत जर आकृतीबंध मंजूर झाला तर या जागा आपल्याला राज्यसेवेत नक्की ॲड होताना पाहायला मिळतील. मोस्ट प्रॉबॅबली या जागा आपल्याला आता 2027 मध्ये मे बी पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे जागा कमी येतील का या विचारात न पडता आपला अभ्यास तसाच चालू ठेवा. प्रशासकीय अडीअडचणी दूर होत असतात, म्हणजे कधी ना कधी त्याचा जो असतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो, पण आपली तयारी जी आहे ती चांगली ठेवा. 100% तुमची असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आणि त्याची सत्य परिस्थिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला अजून कोणत्या परीक्षांबाबत किंवा पदांबाबत अशी सविस्तर माहिती हवी असेल हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच ऑथेंटिक आणि अचूक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व MPSC करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.